भैरवी श्री प्रभू क्रीडे निश्चळत्व स्वीकार. प्रतिदिनी आमचे गोसावी तिकोपाध्याच्या आवाराशी विजय करीती. एक दिवस गोसावी विजय न करती. स्वामी गेलेच नाही. गोसावी भैरवाच्या मंदिरात असणे उपविष्ट असती तर श्री प्रभू शाळेपुढील गोदरीहून खेळत खेळत नगरांत बारवे विजय केले. बारवे नावेक क्रीडा केली सर्व श्री प्रभू बाबांनी. बारवेहून केशवाशी जगत्यांत विजय केले. केशवाची प्रतिमेशी नावेक खेळ केला. आजी ती मूर्ती आहे बघा. तयाच्या नाकावरी आंघोळी ठेविती, कानावरी ठेविती, डोळ्यावर ठेविती, निडोळ्यावर ठेविती. श्री बाबा कोणचं बोट ठेवायचे? केशवाच्या मूर्त्या होत्या तिथे प्रतिमेला. देवीची म्हणती, हा कानू, हा डोळू, हे नाक, हे निडळ, हे तोंड. आणि देवीची म्हणती, तू देवो म्हणे, मेला जाय तू देवो नव्हेशी म्हणे. त्या केशवाच्या मूर्तीसोबत ते केशवाचे दक्षिणेली जगती भीतरी संन्यासाचा मठ आजी आहे तो. तयावरी जळसेनाची देवळी. ते देवळीपासून आरुती दक्षिणेली पश्चिमेली जगतीशी प्रतिमांची खाती बारीक बारीक देवळ्या केलेल्या होत्या. विष्णूच्या 24 मूर्ती 24 देवळाच्या होत्या. आज ते नामशेष झालं. त्या काळाला ते होतं. श्री प्रभू नावेक जळसेनाशी खेळ केला. मग त्या केशवाचे प्रतिमाशी केला. अवघ्या प्रतिमाशी खेळ केला. मग 12 ब्रह्मयाशी खेळ करीत करीत. हा शब्द बघा कसे आहेत, लीळा कशी आहे. आपण जे आठवतो त्याच्यापेक्षा वेगळंच आहे ते. 12 ब्रह्मयाशी खेळ करीत करीत मागिलाकडे भैरवा विजय केले. भैरवी बाईशी गोसाव्यापाशी उभी होती. श्री प्रभू आल्याबरोबर साहेब म्हणतात, बाई नावेक परती जा. श्री प्रभू येत असती. बाईचे बाहेर निघाली. श्री प्रभू भीतरी आले. श्री प्रभू गोसाव्या ते देखून आमचे गोसावे उठिले, उभी राहिले. आम्ही उभा राहावं लागत असतं. कोणी आलं म्हणजे मोठं आलं की उठून उभं राहावं लागतं. तो श्री प्रभू श्री कराचे अनुकारे म्हणितले, अया आता माझा होय म्हणे, आता तू बैस बैस म्हणे, अरे तू बैस म्हणे. ही श्री प्रभू बाबांची बोलण्याची कला आहे. उभं राहिल्यामुळे प्रसन्नता झाली. ते म्हणाले, आता अया माझा होय म्हणे. आता तू बैस बैस म्हणे, अरे तू बैस ना म्हणे. हे असं होत असतं जेव्हा आपण कुठला विधी आचरतो, मान सन्मान करतो. आपला मान सन्मान करायची कधी प्रसव वाढतो आपला. सुरुवात कुठं होते? या माझा होय म्हणे, म्हणजे कोणी का असं. आणि ते 70-80 वर्ष सेवा करायची नात्याचं गोत्याचं. तुकोपाध्यायाने कधी कंटाळा नाही केला, हे की नाही. घरात संसार आहे ना, बायको आहे, लिखी मोठ्या झालेल्या आहेत, म्हणजे परक माणूस घरात ठेवायचे. हा किती मोठा प्रसव आहे ना. गोमट्याचा कणवा आहे त्याचा तोष. तिथं श्री म्हणायची, अया आता माझा होय म्हणे. असं नसतं. कधी कुणाला असं सहज कोणी भेटत नाही, आपल्या दारात येत नाही, है की नाही. शिवप्रभू बाबा अवतल्या घरात येऊन राहणं. 60, 70, 80, 100 अवतार. त्या अवताराला भेटायला आलेले
स्वामींच्या सोबत सगळे दत्तात्रय प्रभू, सगळे अवतार ब्रह्मांडातले तिथे यायचे दररोज भेटायला. ते हेड ऑफिस आहे आपलं. ते असं एक नयनरम्य दृश्य समोर राहतं. त्यातून प्राप्त झालेल्या कणवा हे करायला पाहिजे. ऐकून काय उपयोग आहे का आपणाला? पण ते जोडलं पाहिजे. आपल्या ठाण्याला निवास करायला देव आला पाहिजे. ते कधी येतील? अगोदर अधिकरण येतील, मग सत्पात्र येतील, आहे का नाही? मग एखादा भिक्षुक येईल, मग त्याच्या अगोदर एखादा वासनिक येईल, त्याच्या अगोदर वेदवंत येईल. ही वेल परमार्गाची अशी चालू राहते आणि मग अवतार सेवेला भेटतात. त्यांचं आंघोळ आहे, जेवण आहे, नाणं आहे, सगळं चालत. आता होय म्हणे शिवबाबा म्हणायचे. शिवबाबांची प्रसन्नता प्रसन्न होऊन बोलायची. दोन्ही अवतार आता समोरासमोर आहेत. आता होय म्हणे. संकेत आहे, स्वामींना केलेला संकेत आहे या लिळेमध्ये आता. आणि मग तिथे बसवलं स्वामींना. बसा म्हणे तुम्ही आता, बसा. आमचे गोसावे असे उपविष्ट झाले. श्री प्रभू भैरवाच्या गाभाऱ्यांत विजय केले. तयाची प्रयुक्ती भैरवशी खेळ केला. मग गोसाव्यापाशी आले. गोसावी नेत्रधा कोणी उगेच होते, खेळ न भंगावा म्हणून. आता बसा म्हणलेला, चुप बसा. मग स्वामी डोळे बंद करून बसले, प्रतिमासारखं. साधूनी स्मरणाला प्रतिमेसारखं बसा. म्हणजे कसं? विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्रे, निरानंद, या 4 गोष्टी स्मरणाला बसल्यावर साध्य होतात. तुम्ही निरालंबी झाल्याशिवाय तुम्हाला स्मरण होत नाही, की नाही? स्वभावाला मात्रा द्यावी लागल, विकल्प शून्य व्हावं लागल, विकार शून्य व्हावं लागल, तर ते देवता स्मरण घडतं. स्वामी आता बसलेले आहेत. आता असे का बसले डोळे बंद करून? त्याचं अनेक गुह्य चिंतन आहे. तर आता बसले स्वामी निवांत. आता हे शिवबाबा बाबा किती खरे करतील, काय करतील, हे स्वामी नाही माहीत नाही. म्हणजे जाऊ द्या, आता गेलेत ना भैरव मंदिरात मूर्तीसोबत, बसू द्या. बसा आपले डोळे झाकून गुपचूप. असं ते आपला अवतार आज्ञा मानणार आहे. आपला अवतार कठीणच आहे ते. तर ही लीळा साध्य प्रयोगिता देतात. जेव्हा तुम्ही आधी एकांतात दररोज ही लीळा आठवायची आहे. बाकीच्या लेण्यांनी कदाचित साधन प्रयोगिता होईल, पण ह्या लेण्यांनी साध्य प्रयोगिता होतात. मग ते श्रीप्रभा खेळ क्रीडा करू लागले. मग खेळ क्रीडा करत 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 गोसाव्यापाशी आले. गोसावे नेत्र झाकोनी उगेच होते, खेळ न भंगावा. बाईसही नेत्र झागोनी उगीच बाहेर बसली होती. बायसांची आठवण केली माईंभट्टाने चरित्र लिहिताना. बाहेर बसलेल्या बायसा, देवीची डोळे उघडी. ती बायसा बघायच्या म्हणाल्या, दोन अवतार काय करून राहिले म्हणाले बाई. मग श्री प्रभू आमच्या गोसाव्याच्या अवयवावरी श्रीकर ठेवून खेळ करू लागले. त्या अवयवावरी आंघोळ्या ठेवून श्री प्रभू म्हणितले, हा कानो, हा नाकू, हा डोळा, हा निळळ. म्हणून बाळप्रदेशावर बोट ठेविले आणि म्हटले, हाओ तू येत आहासी हो म्हणे. हाओ तू येत आहासी हो म्हणे. म्हणून गोसाव्याची कांदी आंघोळ्या करून दाटली.
स्वामींची कांदी अशी तुम्हाला नित्य आठवताना ती कांदी दिसायला पाहिजे. मग कोणचं बोट ठेवलं श्रीप्रभू बाबांनी ते दिसलं पाहिजे. आणि ती दाटली आणि म्हणाले, स्वामी म्हणता, हा ओ तू देव म्हणे, नव्हे म्हणे, हा देव होय म्हणे. आओ मेला जाय, हा देव होय म्हणे. म्हणून गोसाव्याच्या श्री मुकुटावरी हात ठेविला. इथे काही श्री मुकुटावर हात ठेव, प्रत्येक अंगाला स्पर्श केला. हळू श्री मुकुटावर हात. मग स्वामी पश्चातपारी हे पण आठवत असतील. पाठीवरती तर ते श्रीप्रभूची थाप चिंती. आता श्रीप्रभूचा हा आशीर्वाद श्री मुकुटावर. आता एक हात ठेवला का दोन ठेवला, आपल्या मनानं चिंतन करायचं ते. ऐसा देव प्रकाशिला, देवे देव प्रकाश किंवा प्रशंशिला असे अनेक शब्द येतात इथे. या शब्दाला पुढच्या देवे देव प्रतिष्ठापला अशा अनेक पाठामध्ये अनेक शब्द इथे येतात. म्हणून प्रतिष्ठाने श्री चक्रधरा, प्रतिष्ठाने एकदा प्रतिष्ठापलं आहे की नाही. आता येते म्हणून म्हणतात म्हणती प्रतिष्ठा आहे की नाही. म्हणून प्रतिष्ठाने श्री चक्रधरा राया. त्याच्यावर बोलतेच वादविवाद आहेत आहे की नाही चिंतनाचे. चला, तर ते प्रतिष्ठा केली देव प्रकाशिला. मग श्री प्रभू नगरांत विजय केले. अशा प्रकारे हे भैरवबुर्जाच्या मंदिरामध्ये श्री प्रभू बाबांनी केलेली खेळ क्रीडा, केळी क्रीडा, जड क्रीडा, लीळा चेष्टा दोन्ही झाल्या. मूर्ती जड आहे तिथे भैरवाच्या आहे की नाही. मुदडेशी जे केलं जातं ते चेष्टा, स्वामी चेतन आहेत ते लीळा, आणि ठेवलेला श्रीकर. अशी लीळा आपण स्मरणात ठेवावी. दंड